शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 15 ऑगस्ट. वार आहे रविवार, तारीख आहे 16 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे? खूप शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि पावसाची आतुरतेने वाट पाहतात, पण पाऊस काय पडायला तयार नाही आहे. तर बघूया आपण शनिवारी 15 ऑगस्टला वातावरणात कशा पद्धतीनं आणि कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बीड, केज, माजलगाव, जामखेड, पाथर्डी, कर्जत, अहिल्यानगर, दौंड, शिरूर, बारामती, इंदापूर, अकलूज, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, त्याचबरोबर नलदुर्ग, अक्कलकोट, लोहारा, औसा, लातूर, शिरूर, निलंगा, उमरगा हा जर परिसर बघितला, उदगीर, अहमदपूर, अंबाजोगाई, परळी, केज, कळंब, तेर, धाराशिव, तुळजापूर, लोहारा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये रिमझिम पावसापासून तर मध्यम स्वरूपाचा पाऊस हा या परिसरामध्ये शनिवारी 15 ऑगस्टला संध्याकाळी 6च्या आसपास असणार आहे. शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्टला आपण दिवसभर जर बघितलं, तर पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे आणि संध्याकाळी 4 नंतर बऱ्याचशा भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात ही होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपापले परिसर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण जर नांदेड, परभणी, जिंतूर, हिंगोली हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला म्हणजे काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. जिंतूर, परतूर, हिंगोली, मेहकर, वाशिम, चिखली, भोकरदन, शेवगाव, खामगाव, बोदवड या परिसरामध्ये. आपण जर अकोला, अकोट हा परिसर बघितला, तर या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर अमरावती, यवतमाळ, अर्नी, पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर हिंगणघाट, वर्धा, आर्वी, त्याचबरोबर मुलताई या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. नागपूरमध्ये जर बघितलं, तर नागपूरमध्ये देखील वातावरणामध्ये मोठा बदल होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपण जर बघितलं, तर म्हणजे चिमूरमध्ये रेड अलर्ट आहे. म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस हा चिमूरमध्ये, वरारामध्ये, चंद्रपूरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. हिंगणघाट, वर्धा, पांढरकवडा, यवतमाळ, अर्नी त्याचबरोबर पुसद या भागात देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे जवळ-जवळ 12 एम-एम इतका पाऊस या भागामध्ये असणार आहे. शेतकरी मित्रांनो, नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर त्याचबरोबर गोंदिया, साकोली, देवरी हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे रिमझिम पावसापासून ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिवसभरामध्ये होणार आहे. आपण जर बघितलं तर या भागात बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला शनिवारी 15 ऑगस्टचा लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे आपण जर बघितलं तर इकडे बुऱ्हाणपूरमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. जळगाव, अंबळनेर, चापोडा, शिरपूर, धुळे, चाळीसगाव या परिसरात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात. त्याचबरोबर साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. फक्त झालं तर थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण त्या परिसरात असणार आहे. कुठलाही पाऊस नाही त्या परिसरामध्ये शनिवारी 15 ऑगस्टला. त्याचबरोबर आपण जर सटाणा, चांदवड, त्याचबरोबर निफाड, सिन्नर, नाशिक, दिंडोरी, त्याचबरोबर इथे जर पेठ, त्र्यंबकेश्वर, घोटी, खंडाळा हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण या परिसरामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर वडा, शहापूर, वसई, विरार, ठाणे, कोळगाव, बदलापूर या परिसरात देखील जास्त काही बदल नाही दिसत आपल्याला. झाला तर थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होऊन रिमझिम पाऊस असेल. कर्जत, लोणावळा, नागठाणे, लवसा, माणगाव, महाड, मंडणगड, खेड, हरिहरेश्वर, चिपळूण, दाभोळ, महाबळेश्वर, जयगड, संगमेश्वर, त्याचबरोबर रत्नागिरी, लांजा, राजपूर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा त्या परिसरात असणार आहे. आपण जर रविवारी 16 ऑगस्टला जर बघितलं, तर 16 ऑगस्टला आपण जर बघितलं, तर इथे आपल्याला विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, राजपूर, त्याचबरोबर रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, जयगड, चिपळूण, खेड, दाभोळ, दापोली, त्याचबरोबर मंडणगड, महाड, माणगाव, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लवसा, त्याचबरोबर महाबळेश्वर, वाई हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात दुपारनंतर म्हणजे काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, काही भागात रिमझिम पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर सातारा परिसर जर बघितला तर साताऱ्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पण कुठलाही पाऊस नाही. कारेगाव, त्याचबरोबर मोहोळ, त्याचबरोबर इथे जर आपण कराड परिसर बघितला तर येथे देखील ईश्वरपूर त्याचबरोबर खाली कोल्हापूर हा संपूर्ण परिसर जर आपण रविवारी बघितला, तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे.
मायनी, विटा, तासगाव, अंजनी, त्याचबरोबर सांगली, सांगोला, जत, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, त्याचबरोबर कात्रज, बारामती हा देखील परिसर आपण बघितला तर या भागात आपल्याला फक्त 4च्या आसपास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस झाला तर त्या भागात होऊ शकतो. फलटणमध्ये देखील, दौंड, श्रीगोंदा या परिसरामध्ये झाला तर म्हणजे त्या परिसरात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. पण जास्त काही पाऊस आपल्याला त्या भागात देखील काही 16 ऑगस्टला दिसत नाही रविवारी. त्याचबरोबर शिरूर, कासार, पाटोदा, बीड, जामखेड, भूम, करमाळा, परांडा, बार्शी, कुरोडवाडी, वैराग, धाराशिव, कळंब, केज, तेर, अंबाजोगाई, वडवणी, माजलगाव, परतूर, परळी, गंगाखेड, त्याचबरोबर अहमदपूर, पूर्णा, त्याचबरोबर नांदेड, परभणी, जिंतूर, शेवगाव, त्याचबरोबर लोणार, मालेगाव, वाशिम, परतूर, त्याचबरोबर आपण जर पुसद हा परिसर बघितला, अरणी, यवतमाळ, कळंब, पांढरकवडा, वडकी, हिंगणघाट, वरारा हा परिसर बघितला तर या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. जास्त प्रमाणात म्हणजे 12 एम-एम इतका पाऊस या परिसरात असणार आहे. चिमूरमध्ये जर बघितलं तर जवळ-जवळ 18, 19, 20 इतका पाऊस या भागामध्ये असणार आहे. ब्रह्मपुरीमध्ये देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिरोडी, तुमसर, भंडारा, नागपूर, रामटेक, सावनेर या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. अरबी, तेलगाव, मुळशी, अचलपूर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. अकोट, जळगाव, जामोद या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा रविवारी 16 ऑगस्टला होणार आहे. बाकी इकडे अंबळनेर, जळगाव, धुळे, शिरपूर, बोदवड या भागात पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरामध्ये. शेवगाव, भोकरदन, चिखली, चाळीसगाव या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा रविवारी 16 ऑगस्टला 4 वाजेच्या दरम्यान असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.